ही सुद्धा अपवाद नाही. आणि आपले सगळे प्रमुख अतिथी सगळ्यांना माहिती झालेत. आपला अनिरुद्ध नक्षत्र सगळेजण ऍक्टिव्ह सुद्धा आहेत. अजिंक्य सर आहेत, महामुनी सर तर आहेतच, पाठकजी, सतीश सरांना कोण ओळखत नाही. तर या सगळ्यांचं सर्वात पहिलं स्वागत. आणि अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था यासाठीच प्रसिद्ध आहे की नवा असू दे जुना असू दे त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं आणि त्यांचं मनोधैर्य किंवा ज्योतिषाची आवड वाढवणं हा त्याचा उद्देश आहे. आता त्याचबरोबर समीक्षाताई तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे बघून मला नेपच्यून जास्तच आवडायला लागलाय. कारण आकस्मिकपणा किंवा जो काही उत्स्फूर्तपणा त्यांच्याकडे असाच महिना दीड महिन्यापूर्वी मला फोन आला की विषय सांग तू काय बोलणार आहेस. विचार तर करू दे. अचानक काय विषय काय सांग बोलायचं आवडायला. काय नाही ठरलं तू जुळ्या मुलांच्या कुंडलीवर बोल. अहो म्हटलं तर आजपर्यंत मला ते वाचायला बरेच वेळ मिळाला नाही गोष्ट की त्याचंच दुसरं उदाहरण आता 5च मिनिटापूर्वी दिले. तू गोचरीवर बोलून टाकणार का म्हटलं काय. तर म्हटलं ठीक आहे बोलतो मी काय बोलायचं ते. तर कसं आहे दोन्ही विषय असे आहेत की जुळ्या मुलांचा विषय सगळ्यांनाच उत्सुकता असते. म्हणजे जुळी मुलं जरी बघितली तरी तो कौतुकाचा विषय होता. पण ज्योतिषाच्या बाबतीत इव्हन कृष्णमूर्ती सरांनी पद्धत जी कृष्णमूर्ती सुरू झाली तीच जुळ्या मुलांची कुंडली कशी बघायची किंवा त्यात डिफरन्शिएट कसं करायचं. कारण आपण एखादी कुंडली मांडतो की आपण चंद्ररास बघतो ती तर 2.25 दिवस आहे. सूक्ष्मात जाण्यासाठी लग्न कुंडली बघतो की जे लग्न स्थान 2 तास असतं. म्हणजे एक कुंडली साधारणतः लग्न कुंडली 2 तास आपल्याला दिसणार. मग जुळ्या मुलांच्या जन्मामध्ये फार फार तर 2 ते 6-10 मिनिटाचा फरक. त्याच्या पलीकडे फरक तुम्हाला दिसणार नाही. मग हे फलादेश करायचा कसा किंवा त्यांना वेगळं कसं बघायचं. तर बरेच जण पटकन सांगतात गुगल वगैरे आपल्याला बरीच उत्तरं देतो. षष्ठांश कुंडली मांडा, तिसरा भाव बघा भावंडाचा आहे, सगळं बरोबर. पण डायरेक्ट अशी जंप घेऊ नका. प्रत्येक गोष्ट कारण ही जेवढी सोपी वाटते तेवढी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. कारण 2 व्यक्तिमत्व ती कधी कधी जुळी मुलं, एक मुलगा असतो एक मुलगी असते, कदाचित दोन्ही मुलं असू शकतात, कदाचित 90% त्यांच्या चेहऱ्या मोहऱ्यात इव्हन कपडे लत्ते सुद्धा 90% साम्य दिसतं. पण स्वभावात भिन्नता असते. चेहरा सुद्धा त्या पालकांनाच फक्त कळतं की अरे यांच्यात कोण धाकटा आहे आणि कोण ज्येष्ठ आहे. किंवा काही वेळा अशी स्थिती पण येते की ते दोघं जुळे असले तरी त्यांच्यात साम्य नावाचा प्रकारच नसतो. मग ह्या गोष्टी एकाच लग्न कुंडलीवरून बघायच्या कशा. तर त्याच्यासाठी पहिल्यापासून म्हणजे आपण म्हणतो ना की सुरुवातीपासून शून्यापासून सुरुवात करा. म्हणजे काय करा तर सर्वात प्रथम लग्न कुंडली. लग्न कुंडली आपण गृहीत धरतो की ती एकच येणार आहे. पण पहिला तिथंच बघू की लग्नाचा भावारंभ कुठे. जर एकाचा जन्म 6:10 लग्न बदलणार आहे आणि एकाचा 6:08 जन्म झाला आणि दुसऱ्याचा 6:11 झाले तर तिथं लग्नस्थान जर बदललं तर सगळ्या प्लेसेसचे जे त्याच्या राशी आहेत त्या सगळ्या बदलणार आहे. त्याचा फलादेश पूर्ण बदलतो. ही पहिली पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याच्या नक्षत्राकडे की नक्षत्र कुठलंय, नक्षत्राच्या संधीवर आहे का. ही जर नक्षत्र जर बदललं असेल तर त्यानुसार सुद्धा फलादेश बदलू शकतो. कारण नक्षत्रावरून सुद्धा आपण आता नक्षत्र गोचरली जसं आपण म्हणतो की 3रं 5वं आणि 7वं नक्षत्र अनिष्ट मानतो किंवा त्याचा सिक्वेन्स सरांनी सुद्धा सांगितलं. तर तो फलादेश पहिलं नक्षत्र जर बदललं असेल तर तिथून पुढचा फलादेश. इनफॅक्ट राशीचक्र आणि नक्षत्र चक्र जे आपण म्हणतो त्याची एकमेकांची सांगड आहे ऍक्च्युअली. म्हणजे हे जे 3रं 5वं 7वं नक्षत्र अनिष्ट मानतो तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर जे त्रिक स्थान आहेत 6वं 8वं आणि 12वं आणि त्यांनी सांगितले दुसरं स्थान जे मार्ग आहे त्याच्या भावारंभी तुम्ही जर बघितलं ना तर हीच सगळी 3रं 5वं आणि 7वं नक्षत्र दिसते. तर तुम्ही राशी चक्राप्रमाणे गेला काय आणि नक्षत्र चक्राप्रमाणे गेला काय दोन्हीचा निष्कर्ष तोच आहे. मग त्याच्यानंतर नवमांशाकडे कारण 3 अंश 20 कलेचा भाग किंवा चरण ज्याला म्हणतो ते जर चरणाक्षर तुम्हाला वेगळं मिळतंय किंवा चरण वेगळं मिळतंय तर तिथं तुम्हाला डिफरन्शिएट करू शकतो. शॉर्टकट एक आहे की जो 3रं बरेच जण की आपण पारंपरिक मध्ये 3रा भाव धाकटा भावंड दाखवतो. मग त्याप्रमाणे आपण बघू शकतो किंवा वडिलांपासून मोजलं तर लग्नस्थान कृष्णमूर्ती पद्धतीत 9वं स्थान वडिलांचं मानतात. तिथून पहिली संतती म्हणजे लग्नस्थान दिसतं आणि दुसरी संतती म्हणजे तिथून बघितलं तर 3रं स्थान येतं 9व्याचं 7वं. तर त्या पद्धतीने बघावं. पण
कसं होतं की हा माझ्या मते तरी शॉर्टकट आहे की त्याच्यावरून फळं येतात. त्याचं कारण हे झाली की कधी कधी फलादेश असा अचूक बसतो की आपल्यालाही कळायचं बंद होतो. म्हणून आपल्याला माहिती असतं की हे आपल्याला पटत नाही, पण फलादेश मात्र येतो. कारण कृष्णमूर्ती पद्धतीचा उगम जो झालाय तो सूक्ष्मात जाण्यासाठी झालाय. लग्नस्थानं 2 उड्या मारून पलीकडं जाण्यासाठी झालेलं नाहीये. तर मग तिथं काय डिव्हिजन आहे, जसं चरण बघितल्यानंतर मग सब लॉट ज्याला म्हणतो आपण, जसं 3 अंश 20 कलेचा चरण आहे नवमांश, तसं 1 ते 2 अंशाचा तुम्हाला सब लॉट मिळेल. सब लॉट परत पोस्टर तेरी किंवा उपनक्षत्र स्वामीचा नक्षत्र स्वामी सुद्धा चेक करू शकता, किंवा फर्दर डिव्हिजन ज्याला म्हणतो आपण की सब लॉर्ड म्हणजे उपनक्षत्र, त्या पद्धतीने तुम्हाला वेगळा ग्रह तिथं मिळू शकतो. त्या ग्रहावर फोकस करा. नुसतं नक्षत्र स्वामी नाही, कुठल्या स्थानात आहे, त्या स्वामीवर कोणती दृष्टी पडते का, कुणाच्या युतीत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी डिफरन्शिएट करू शकतात. आणि त्यातनं मला या सगळ्यातनं वाटतं की कृष्णमूर्तींनी त्यांच्या ग्रंथात एक छोटंसं वाक्य लिहिलंय की भावारंभा जवळच्या ग्रहाकडे लक्ष द्या. म्हणजे आपण सब लॉर्ड म्हणतो, आपल्याला माहिती 2 ते 4 मिनिटाचा डिफरन्स आहे. मग एखादा उपनक्षत्र त्यांनी एक उदाहरण दिलं की गुरुचा सब किंवा सब आलाय तर तो कदाचित डॉक्टर होऊ शकतो, वेटरनरी सर्जन होऊ शकतो किंवा प्रोफेसर होऊ शकतो. पण आपल्याला जर माहिती की 2 मिनिटांनी पुढे जन्म होणार तर शनीचा सब येणार, तिथं डिफरन्शिएट होतो, मग तो खाटीक सुद्धा होऊ शकतो. या गोष्टी लक्षात घेऊन तो जवळचा जो सब आहे, मला तरी असं वाटतं की तो स्वीकारून त्याचं परीक्षण कर की तो कुठं प्लेसिंग आहे त्याचं, तो कुठल्या नक्षत्रात आहे, तर उत्तर बरोबर येईल. तर तुम्ही जरूर मला तुमची मतही पर्सनलवर किंवा ग्रुपवर सांगितली तरी चालतील. आणि एवढं बोलून मी माझे थोडेसे शब्द सांगतो. मला या बाबतीत सांगायचं ना, माझी नातवंड आणि माझे 2 नातू आहेत, जुळे आहेत. 1 मिनिटाचा फरक आहे. अमेरिकेत जन्म आहे, एक 5:35चा, एक 5:36चा. काहीच साम्य नाही, दिसण्याचा सोडा, बाकी पण अजिबात साम्य नाही. एक एकदम शांत आहे आणि एक विचारू नका असा. मला सुद्धा जुळे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुठेही त्यांच्या स्वभावामध्ये साम्य नाही आहे अजिबात. त्यांच्यात 17 मिनिटाचा फरक आहे. फरक पण जरा बऱ्यापैकी आहे, पण बऱ्यापैकी फरक आहे. पण दोघांचेही विचार भिन्न, दोघांची आवडीनिवडी भिन्न, दोघांची इव्हन शिक्षणाची लाईन सुद्धा डिफरंट. मुलगी पुण्यातच असते आणि मुलगा बेंगलोरला असतो. मला एक गोष्ट सांगतो जरा, 1 मिनिट. ज्यांना जेवढी मुलं होतात आणि जे डॉक्टर आहेत, इथे कोणी आहेत का डॉक्टर, कुठल्याही डॉक्टरला विचारा, मॅटर्निटी डॉक्टरला विचारा, 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा फरक असूच शकत नाही. मॅटर्निटी होणं आणि बायका मंडळींना तर हे नक्कीच समजेल. आणि ज्यांना झाली असतील त्यांना विचारा. सिझेरियन झालं तर नाही तरी तरी सुद्धा तुमचा कमीत कमी 5 ते 6 मिनिटाचा फरक होतो. 5 मिनिटाचा फरक आहे. 5 ते 6 मिनिटं, 1 आणि 2 मिनिटाच्या फरकाने कुठलंही बाळ जन्माला येत नाही. 6 मिनिटाचा जर फरक असेल ना तर सार ग्रंथ म्हणून, ज्योतिष सार ग्रंथ म्हणून दिले, त्यात आपले जे पंचतत्व आहे त्याचा सिक्वेन्स आणि ते 6 मिनिटांचं 6, 12, 18, 24 आणि 3ऱ्या सिक्वेन्सनी आरोह आणि अवरोह अशा पद्धतीने तो वर जातो आणि परत खाली येतो. तर त्या वरून त्याचा एक चार्ट आहे कम्प्लीट, जो खुल्लरच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे की त्याच्यामुळं तो जो पॉइंट आहे कुठला ग्रह आहे त्याचा प्रत्येक आठवड्याचा वेगवेगळा चार्ट आहे. मुलगा होईल का मुलगी होईल याचं सुद्धा डिस्क्रिप्शन त्याच्यात अगदी डिटेल्समध्ये दिलेलं आहे. ज्यांना उत्सुकता आहे त्यांना समुद्री काकांकडे कदाचित मिळालंही तुम्हाला. नाही, आणि तर जरूर मध्ये तुम्ही चौकशी करा. अगदी कमीत कमी 6 मिनिटं तर लागतातच नक्कीच. बाहेर यायला. आणि इव्हन अजून एक पद्धत म्हणजे फक्त हे 1 मिनिटाने बाहेर यायचं कुत्र्या काय आणि होतं, कुत्र्यांना होतं. पालक जे आहेत ना वेळ सांगताना तुम्हाला नाही एकच मिनिट डॉक्टरने जे सांगितलं किंवा आपल्याला तुम्ही कुठल्याही मॅटर्निटी होमला जा. कारण एक नर्स आहे की जी 30 वर्ष फक्त मॅटर्निटी करत होती. तिच्याशी मी बोललोय आणि पाहिजे. जलराशीचा काय प्रभाव पडतो का? कशाचा? जलराशी जलराशीचा कशावर? डोळ्यामध्ये जुळ्या मुलांसाठी जलराशीचा प्रभाव पडतो ना. पण सर्वात पहिले जुळी रास आपण मानतो कोणाला तर मिथुन रास मानतो. बरोबर. म्हणजे पंचमाचा स्वामी
द्विस्वभाव राशीत जर असेल किंवा बुधाशी संबंधित किंवा या ग्रहांची दृष्टी असेल तर ती जुळी होण्याची शक्यता असते. रवी आणि गुरुची जर दृष्टी असेल तर ती जुळी मुलं असू शकतात. आणि कन्या किंवा मीन राशीत शुक्र मंगळ पडलेले असतील तर तिथं स्त्री संतती तुम्हाला होऊ शकते. त्या पद्धतीचे बायका इव्हन लग्न आणि चंद्र राशी जर शुक्राच्या राशीत किंवा अशा पद्धतीने असेल तर एक मुलगा आणि एक मुलगी होऊ शकते. डिटेल्स दिलेले आहेत. जुळ्या मुलावरूनच शास्त्र आहे असं नाही, चुकीचं आहे. बरोबर. जुळेच नाही असं काही नियम नाही ना. एकाच वेळेला एकाच टाइमला दोन बेडवर दोन एकदा संतती झाली तरी त्यांचं प्रारब्ध वेगळं आहे. हो. सेम कुंडली काय करणार म्हणून याच्यासाठी प्रारब्ध महत्वाचं आहे. जुळ्याचा आमचा काही संबंध नाही, प्रारब्धावर संपूर्ण डिपेंड आहे. हे लक्षात घ्या. जुळ्या संततीसाठी कुठल्याही शास्त्राची निर्मिती झाली नाही, हे तुमच्या मनातून काढून टाका. एकाच वेळेला एकाच ठिकाणी कित्येक लेकरं पैदा व्हायले, कित्येक व्हायले. प्रत्येकाच्या कुंडल्या सारख्याच आहेत पण त्यांचं प्रारब्धानुसार त्यांचं भविष्य ठरलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. एक जण संचित तर घेऊन आलेला आहे ना. नाही, मला काय म्हणायचं प्रारब्ध जे आहे आपण मुळात जन्म लग्न कुंडलीलाच आपण प्रारब्ध कुंडली कारण प्रारब्ध आहेच आहे. मग त्याला मी पर्याय काय सांगेल. तुम्ही हे जसं म्हटलं की तुम्ही नुसते एका गोष्टी की पाठांतर करून ठरवू नका. मी म्हणेल मग त्यांचे अष्टक वर्ग विचारत की तो ग्रह स्ट्रेंथ किती देतो. मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्याची स्ट्रेंथ ती सेम कंडिशन सेम कुंडली पण त्याची स्ट्रेंथ जर वेगळी येते तर तिथं त्याचं बळ कसं आहे ते तुम्हाला आपोआप लक्षात येईल. आणि त्याची कक्षा विचारात घ्या त्यानुसार तुम्ही करू शकता. षडबळ बघा. शेवटी आपण ज्योतिषी जे आहेत ते संशोधक आहोत, अभ्यासक आहोत. अभ्यासक आहेत. येस, करेक्ट. मुळात ज्योतिष आपण म्हणतो ते कर्मसिद्धांत तर आहे. करेक्ट करेक्ट. मग एखाद्याने तुम्ही जसं म्हटलं तसंच आहे ना की एखाद्याने मागच्या जन्मी जर खून केलेला आहे आणि एखाद्याने मागच्या जन्मी अनावधानाने अपघातात मरण पावलं Correct, तर दोघांचं प्रारब्ध आणि फळ वेगळं असणार आहे. खरंय. कारण एखादी शांती त्या अपघातात गेलेल्या माणसाला उपयोगी पडेल पण ज्याच्या हातून खून झालाय जाणून बुजून खून केलाय त्याने कुठली शांती सुद्धा वाचवणार नाही किंवा तुम्ही काही करा काही होणार नाही. ते शेवटी तुम्ही त्याच्याशी बोलून किंवा त्याचं अवलोकन इव्हन नुसतं कुंडलीने जो त्याचं स्वतःचं अवलोकन करा की तो माणूस कसा आहे, तो खोटारलाय का, तो कामेबाज आहे का, कशा पद्धतीने बोलतो, तो सांगतोय की आपल्यासमोर एक चित्र उभं करतो. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. ज्योतिषी आपण सूक्ष्मात जाणारा जर आहोत तर तो जो परम आत्मा तुम्ही म्हणता म्हणजे मी सोप्या भाषेत सांगतो आपण त्या भगवानला परम आत्मा हा शब्द आहे ना तो कसा आहे निर्गुण निराकार. मग तो परम आत्मा आहे. जसं संगणक परम संगणक तसं हा कसा आहे आत्मा परम आत्मा. तो निर्गुण आहे निराकार. निराकार म्हणजे काय हे शेपलेस झिरो झिरो टेन्स टू इन्फिनिटी म्हणजेच तो अमर्याद आहे. मग जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा त्याचा एक फ्रॅक्शन ज्याला आपण अंतरात्मा किंवा आत्मा म्हणतो तो आपल्या शरीरात येतो. मग तो कसा होतो शरीराचा आकार आला म्हणून आपल्याला काय आकार अहंकार आहे. तो तर निराकार आहे याला अहंकार आहे. आणि सगळे षड्रिपू जे घडले काम क्रोध लोभ भय मत्सर हे जे परिणाम आहेत संतांना कुंडल्या का नाही मॅच होत कारण त्या षड्रिपूंवरच पहिले मात करते. बरोबर आहे की. मग हे तर बेसिक आहे की कर्म सिद्धांत आणि तेच जे परिणाम भोगायचे राहिले म्हणूनच आपण जुन्या पुस्तकात बघितलं तर पहिलं वाक्य तेच असतं तुमच्या भोगलेल्या दशाने भोगायच्या राहिलेल्या दशा. पण त्याच्यासाठी तुम्ही म्हणता असं एकमेव प्राणी बुद्धी मिळालेला माणूस गाढवानी किती कष्ट केले तरी लाखाच खाणार पण माणसाला माहिती की हे केलं तर असं फळ मिळणार आहे ते केलं तर तसं. हे ज्योतिषाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्योतिषी काय करतो मी ब्रह्मदेव तुझं हे फळ मिळणारच आहे झालं. त्याला घाबरवून सोडली त्याला माहिती 20,000चं मीटर त्यांच्या म्हणण्यानुसार काळानुसार अगदी अगदी नक्कीच मी खूप बोलत नाही मला फक्त एकच ह्याच्यामध्ये ॲड करायचं होतं की गदिमांच्या गाण्यातल्या मला 4 ओळी आठवल्या त्या फक्त मला नमूद करायच्या. घटाघटाचे दैव आगळे प्रत्येक आहे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कुणा न कळे कुणा पडे कुणामुखी पडे लोणी कुणामुखी अंगार. हे तुझ्या विना कुणा न कळे हेच आपल्याला
संशोधनातनं जाणून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जुळ्या मुलांच्या प्रारंभात फरक येणार त्यानंतर ते गाणं खोटं ठरेल. खरे ग्रेट. फार सुरेख आणि सूक्ष्म पद्धतीने छान सांगितलं ज्योतिष मित्र यांनी. फार आवडलं मला. भाग गया. आता मी दीपक पाटील यांना विनंती करते. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यामुळे ते आपलं जे पैशाचं आर्थिक नियोजन कुंडलीच्या माध्यमातून कसं करायचं हे सांगतील. या